सचिन मनेरीकर, मी पुण्यातून आलो. तर मी आज काश्मीरियत या सुप्रिया राज यांच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. हे नाव बघितलं काश्मीरियत किंवा कव्हर बघितलं, आपल्याला वाटतं हे एखादं प्रवास वर्णन आहे किंवा काश्मीरबद्दल माहिती सांगणारं पुस्तक आहे. जनरली दोन टाईपची पुस्तकं असतात काश्मीरबद्दल, एक प्रवास वर्णन किंवा एक काश्मीरचा इतिहास सांगणारे किंवा काश्मीर प्रश्नाबद्दल बोलणारे. तर या दोन्ही प्रकारचं पुस्तक नाही आहे, ते पहिल्यांदा सांगतो. तर या सुप्रिया राज एकदा आपल्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये गेल्या आणि जी टुरिस्ट लोकेशन आहे, जसं टुरिस्ट दाखवतात टुरिस्टना, ते सगळं त्या बघून आल्या. मग त्यांना प्रश्न पडला की हे सोडून काय आहे काश्मीरमध्ये. जसं गोव्यात लोक कलंगूट बागा ओल्ड गोवा बघतात, त्यांना प्रश्न पडत नाही, तर त्यांना प्रश्न पडला की गोव्यात इथे काय आहे काश्मीरमध्ये, की गाव कसे असतील, इथले लोक कसे राहत असतील. मग त्या घरी आल्या, त्यांनी खूप रिसर्च केली त्याच्यावर की कुठले कुठले गाव आहेत किंवा कुठल्या गावात आपण जाऊ शकतो. मग त्यांच्या लक्षात आलं की तिथे कुठल्याही गावात जाण्यासाठी आपल्याला आधी मिलिटरीची परमिशन लागते. प्रत्येक एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी सुद्धा मिलिटरीकडे परमिशन घ्यावी लागते किंवा खूप खटपटी कराव्या लागतात. मग त्यांनी ठरवलं की काही करून आपण अशी एक भेट द्यायची की पूर्ण गाव बघायचे काश्मीरमधले. मग या प्रवासातली सगळ्यात पहिली अडचण होती की गावात कुठेही तुम्हाला हॉटेल मिळणार नाही राहायला किंवा रेस्टॉरंट मिळणार नाही. तर त्यांनी निर्णय घेतला की हा प्रवास पैसे न घेता करायचा आपल्याकडे काही. आणि त्यांच्या घरातल्यांनी खूप विरोध केला. शेवटी मुलीच्या आग्रहाखातर त्या फक्त 5,000 रुपये घेऊन गेल्या काश्मीरमध्ये. त्यानंतर दुसरा त्यांचा निर्णय होता की ते लोक जसे राहतात तसं आपण राहायचं. म्हणजे बर्फाचे शूज किंवा काहीतरी खूप कपडे असं नाही घ्यायचं. एक त्यांनी साधी शाल घेतली, साध्या चप्पल घेतल्या आणि त्या काश्मीरमध्ये गेल्या फिरायला. असं त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं. त्या गेल्या, पण एका माणसाशी बोलून त्यांनी काश्मीरमधल्या साधारणपणे आपलं की आपण कसे फिरू काय करू याचा एक प्लॅन केलेला. आणि त्या जेव्हा श्रीनगरमध्ये पोहोचल्या, पहिल्याच दिवशी त्यांना कळलं की त्या माणसाचा हेतू चांगला नाही आहे. त्यांनी त्यांना सांगितलेलं की मी तुम्हाला घरी नेतोय, पण ते त्यांना एका हॉटेलमध्ये बुक केलं आणि त्याचं वागणं त्यांना नाही चांगलं वाटलं. तर त्यांनी त्या माणसाला सांगितलं की माझी मी जाते, तू जा. तर पहिल्याच दिवशी त्या अशा एकट्या काश्मीरमध्ये, जवळ पैसे नाहीत, अशा अवस्थेत पोचल्या. त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला जो खरा काश्मीरचा होता. मग प्रत्येक गावात जाताना तिथले जे मेजेस्टिक असायचे आणि कोण कोण असायचे किंवा कोर्टमध्ये जायला लागायचं आणि मिलिटरी हेडक्वार्टरमध्ये की मला ह्या गावात जायचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या लेखी परवानग्या आहेत. असं केल्यावर त्या गावात जायच्या. गावात गेल्यानंतर पुढचा प्रश्न असायचा की राहायचं कुठे. मग गावातला एखादा प्रमुख माणूस यायचा, त्याच्याशी त्या बोलायच्या. मग कुणीतरी अगदी तो माणूस एखाद्याला अरे बाबा हिला घेऊन ठेव 2 दिवस तुमच्या घरात असं म्हणून त्या जायच्या त्या माणसाच्या घरात. त्या घरात आल्यानंतर वेगळे प्रश्न. त्या घरातल्या बाईला पहिला शंका यायची की आपला नवरा कुणाला घेऊन आलाय घरात. त्या बाईचे प्रश्न, त्या घरातली वागणूक, ह्या सगळ्यातून पार होऊन त्यांनी हा एक 1.5-2 महिन्याचा प्रवास केला. आणि त्याची ही डायरी आहे की तिथली लोक कशी राहतात, तिथलं जीवन कसं आहे किंवा तिथल्या स्त्रियांचे प्रश्न काय आहेत, तिकडे कशी कुटुंब आहेत किंवा तिथल्या लोकांना काय स्ट्रगल आहे. म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाणं सुद्धा त्या लोकांना किती कठीण आहे किंवा रस्ते नाही आहेत. आणि बाकी अतिरेकी हल्ले होत असतात, मिलिटरी अतिरेकीवर गोळीबार करत असते. ह्या दोन्ही गोळीबारांच्या मध्येही गावं येतात. म्हणजे इथून अतिरेकी गोळीबार करत असतात, इथून मिलिटरी करत असतात आणि याच्यामध्येही गावं आहेत सगळे. अशा गावात त्या राहिल्यात. तर असा त्यांचा अत्यंत आपल्याला वेगळा प्रवास, ज्याची आपण कल्पना नाही करू शकत की हे कसं जीवन आहे किंवा तिथली लोक कशी राहतात. तर ते आहे. आणि त्यात ती लोक किती आनंदी असतात. म्हणजे त्यातल्या एका लग्नाला त्या गेल्या त्या गावात होणाऱ्या, तर ती लग्न कशी होतात अशा गावात किंवा ते लोक कसं एन्जॉय करतात किंवा इतक्या सगळ्या रिस्ट्रिक्शनमध्ये सुद्धा आता त्या लोकांना सवय झाल्या जगायची. तर त्यात ते आनंद कसा शोधतात, बाहेर कसे पडतात किंवा आपलं लाईफ कसं एन्जॉय करतात, हे सगळं त्यांनी बघितलं. आणि त्या सगळ्याच्या गोष्टी आहेत. ह्यात चांगले अनुभव लिहिलेत त्यांनी, वाईट म्हणजे त्यांनी कुठलेही बायस न ठेवता जे आलेले अनुभव आहेत ते लिहिलेत. म्हणजे त्यांना काही खूप चांगल्या माणसांचे अनुभव आले, काही खूप चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले, चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसं भेटली. म्हणजे त्यांनी यातून हेच सांगितले की आपण कुठेही गेलो तर आपण म्हणतो की काश्मीर असं असणार, काश्मीरमधले लोक असे असणार, तर असं नसतं. कुठल्याही गावात चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसं असतातच. अगदी आपण काश्मीरच्या खेड्या गावात छोट्या गेलो तरी तिथेही त्या दोन्ही प्रकारचीच माणसं त्यांना भेटली. तर हे त्यांनी या पुस्तकातून सांगितलं. तर एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे जे आपल्याला जी लाईफस्टाईल कधी बघता नाही येणार किंवा ज्या खेड्यांबद्दल कुठे वाचता ऐकता नाही येणार, तर त्याच्याबद्दल आपल्याला यातून माहिती कळते. त्यामुळे मी हे पुस्तक निवडलं. धन्यवाद. मुस्लिम आहे का पंडित आहे? नाही, सुप्रिया राज नावाची पुण्याच्या आहेत लेखिका, पुण्यातून